करण हा एक असा विषय आहे, की त्याच्याबद्दल फारसं कुठे ऐकायला मिळत नाही. मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, की करण हां, म्हणजे नेमकं काय करण असतं? म्हणजे काय? जसं आपण म्हणतो पंचांग हे 5 अंगांनी बनलेले तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. हं, करण म्हणजे काय आहे? किंवा करणाची शांती जन्मतः का करतात? हं, तर करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग. म्हणजे ज्यावेळी तुम्ही जन्म घेता, त्यावेळेस ज्या करणावर तुम्ही जन्म घेता त्याला एक विशिष्ट गुणधर्म आहे. ती एक हं, रचना आहे, की हं, सृष्टीमध्ये निर्माण झालेली, की ज्याच्यात तुम्ही उतरलेला आहात. हं, 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 म्हणजे आता सूर्यापासून पृथ्वी समजा 12 डिग्री पुढे गेली, की एक हं, तिथी निर्माण झाली. अशा 15 तिथींचा एक पक्ष, शुक्ल पक्ष हं. 180 डिग्री आणि पुन्हा 15 डिग्रीचा दुसरा कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष. आता ही सूर्यापासून चंद्र पुढे गेला 12 डिग्रीने, त्याचा निम्म करा तुम्ही म्हणजे 6 डिग्री करा. तो एक कर्ण निर्माण झाला. त्या हं, कर्णांना विशिष्ट गुणधर्म आहेत. हं, आता या गुणधर्मांपैकी एका काही विशिष्ट अशा कर्णांमध्ये फॉर एक्झाम्पल विष्टी कर्ण, हं, एकच उदाहरण होतं. त्याच्यात तुमचा जन्म झालेला आहे. म्हणजे काय? तर त्यावेळेस अशी एक रचना आहे सृष्टीमध्ये निर्माण झालेली, हं, की ज्याचे परिणाम तुमच्या शरीरात आणि मानसिकतेत लॉक होतात. हं, म्हणजे मग अशा व्यक्ती रिलेशनशिप्समध्ये सक्सेस होताना फार त्रास होतो त्यांना. हं, म्हणून मग त्याची शांती करतात आणि हे करतात. त्याचा अर्थ काय आहे? पत्रिकेतील शनी, गुलिक, मांदी यांची त्यावेळची विशिष्ट रचना. हं, त्याचा परिणाम काय होतो? तर हा माणूस अगदी नक्की रिलेशनशिप्समध्ये अनसक्सेसफुल होतो. हं, मॅरिड लाईफमध्ये किंवा स्ट्रगल करतो. हं, 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 म्हणजे मग त्याला आपण पूजा करून त्याला बदलू शकतो का? तर नाही बदलू शकत. हं, पण मग परत तेच, की हा कधीपर्यंत राहणार आहे? तर हं. त्याला कालबंधन आहे. बरोबर. म्हणजे मग परत मग ते दशांचं गणित, करेक्ट. दशा आणि गोचराचं एक्झॅक्टली गणित करेक्ट. त्यामध्ये आलं. अर्थात. त्यामुळे ह्या सगळ्या म्हणजे कारण करण हा शब्द याबद्दल फारसं मी कोणाला बोलताना ऐकलंच नाही. त्यामुळे बरोबर. आज तुम्ही याबद्दल अगदी, सांगितलं. अगदी. म्हणजे अगदी तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना मला म्हणायचं की तुमच्या कॅलेंडरमध्ये पण लिहिलेलं असतं. जेव्हा तुम्ही ॲक्चुअली पंचांग बघता किंवा त्यामध्ये ते करण बरोबर, लिहिलेलं असतं बरोबर, व्यवस्थित. बरोबर, त्यावरून आपल्याला कळतं बरोबर. की काय आहे आजचं करण.